ज्या दूध संघाचं आज दूध 10 लिटर सकाळी संकलन होत नाही अशा संस्था सभासद म्हणून आहेत. मग आमच्या म्हशी सकाळी 10 लिटर दूध देतात, मग आमच्या म्हशींना तुम्ही सभासद करून घ्या, ही आमची भूमिका आहे. आता म्हैस घेऊन आलेला आहे, सभेला घेऊन जाणार आहे का? होय, सभेला घेऊन जाणार आहे. का बरं 10 लिटर वाल्यांना पण आक्षेप का बरं घेता? काय झालेलं आहे, नुसत्या संस्था कागदावर तयार झाल्यात. ॲक्च्युली संघात दूध संकलन वाढणंच झालंय. दूध वाढलं पाहिजे काय घटलं पाहिजे? संस्था वाढल्यानंतर सत्ताधाऱ्यांचं काम कसं वाटतं? ना आपण तर सत्ताधाऱ्यांच्या काम आहे. सत्ता आल्यानंतर 500 संस्था काढल्या, 5 लिटर पण दूध वाढलं नाही संघाचं. 500 संस्था गेल्या कुठं? तुम्ही मतासाठी मतावर डोळा ठेवून फक्त सांगायचं. आदरणीय आमचे नेते माधवराव माडिक यांनी संघ चांगला चालवला, चांगला अस्तित्व ठेवी मोडून आज हिने खाल्ल्यात. संघाचं ठेवी सुद्धा संघाला आता घरघर लागायला चालू झालेलं आहे. शेतकरी समृद्धी व्हावं यासाठी महाविद्यालय सुद्धा आता काढायचं चालू आहे. कुणाला तर घशात घालायसाठी चालू आहे. कॉलेज काढायची काय गरजच नाही. कॉलेज काढायची काय गरज आहे? संघ हा शेतकऱ्यांसाठी आहे का कॉलेजसाठी आहे? पूजा करताय काय बंद पडायची लक्ष आहे त्या ठेवी पण मोडणार आणि संघ तुम्ही घरासा तळाला नेणार, ही आता सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. नाही म्हणजे काय झालेलं आहे, ज्या दूध संस्थांचं आज 10 लिटर दूध संकलन सकट होत नाही अशा दूध संस्था आज सभासद म्हणून आहेत. मग आमच्या म्हशी सकट आता 10 लिटर दूध देतात, आमच्या म्हशींना सकट तुम्ही सभासद करून घ्यावं. नाही म्हटलं तर काय नाही, नाही मस घेऊन जाणारच आहे मी. आता म्हणता तर मस घेऊन आलोय मी. आता ह्या गेटमधनं बघा, ही लोक सगळी बाहेर आल्यात. अजून मिटिंग चालू व्हायची तोपर्यंत यांनी पिशव्याने हे घेऊन चालल्यात. मागापासून 1000 लोक बाहेर गेलेत. म्हणजे ही लोक अगोदर सकाळी आणून ठेवल्यात. म्हणजे सभासद जो ओरिजिनल संस्थेचा सभासद आहे तो अजून बाहेरच आहे. गोकुळचा जो दूध उत्पादक सभासद अजून बाहेर आहे. तोपर्यंत लोक बघा, तुम्ही बघा लोक ती पिशव्या घेऊन चालल्यात बघा. आता आतमध्ये सोडताना सभासद चेकिंग करून सोडलं जात आहे. तुम्हाला पुरावा आहे तुमच्याकडे साहेब? 10 वाजता सोडलेले आहेत अगोदर. तुम्ही तुमची यंत्रणा याच्या अगोदर सोडलेले आहेत लोक. ह्या गाड्या कुठल्या? मग ह्या गाड्या कुठल्या साहेब?